कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. राज ठाकरेंवर टीका केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ, अविनाश जाधव यांचा भास्कर जाधवांना इशारा. मुश्ताक अंतुले सोडणार काँग्रेसचा हात, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश. निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी, अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला कामांचा आढावा. आणि नारायण राणे यांच्या विजयासाठी महायुती एकवटली, किरण सामंत यांचा सक्रिय सहभाग. आता पाहूया सविस्तर बातम्या. कोकणात प्रचार शिमगा जोरदार सुरू असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच मनसे नेत्यांनी उभाटा गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यास तुमच्या बैठकांमध्ये येऊन तमाशा करू, असा निर्वाणीचा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला. आमदार भास्कर जाधव यांनी अलीकडेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यास मनसे नेते अविनाश जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही आमच्या नेत्यांच्या वाटेला जाऊ नका. राजसाहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर मनसेचा कार्यकर्ता शांत बसणार नाही. तुमच्या भर बैठकांमध्ये येऊन तमाशा करू, असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी उभाटाचे नेते भास्कर जाधव यांना दिला आहे. सन्माननीय राजसाहेब काय बोलले या गोष्टीला आम्ही महत्त्व देतो. तो साहेबांनी सांगितलं की मी रामदास कदमांना बोलवून घेईन, वैभवला बोलवीन आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या बसून चर्चा करून त्या गोष्टी संपवू. माजी मुख्यमंत्री AR अंतुले यांचे पुतणे आणि काँग्रेसचे नेते मुश्ताक अंतुले काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. अंतुले हे 23 एप्रिल रोजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी मुश्ताक अंतुले यांना आपल्या पक्षात घेऊन विरोधकांना धक्का देणार असल्याचे समजले. मुश्ताक अंतुले यांच्या पक्षप्रवेशामुळे रायगडात मुस्लिम मतांची गणितं बदलतात की काय, या काही दिवसात हे स्पष्ट होणार आहे. अंतुले हे काँग्रेसचा हात सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी मात्र मुश्ताक अंतुले यांची भेट घेतली आणि मुश्ताक अंतुले काँग्रेस सोडणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. अंतुले खरोखरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील किंवा काय, याचा निर्णय येत्या 2 दिवसात होणार आहे. रायगड लोकसभा मतदारसंघासाठी सामान्य निवडणूक निरीक्षक, कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक आणि खर्च निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. सामान्य निवडणूक निरीक्षक संजीव कुमार झा आणि निवडणूक पोलीस निरीक्षक श्रीमती जोयस लालरेम्वी यांनी मतदारसंघातील निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. अलिबाग येथे राजस्व सभागृहात निवडणुकीशी संबंधित सर्व यंत्रणा तसेच विभागीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक निवडणूक निरीक्षक संजीव कुमार झा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक श्रीमती जोयस लालरेम्वी, पोलीस निरीक्षक सोमनाथ घरगे आदी उपस्थित होते. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी निवडणूक प्रक्रियेत आपली जबाबदारी उत्कृष्टपणे हाताळून पारदर्शकपणे सर्व प्रक्रिया पार पाडावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. भाजप नेते आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताच महायुतीचे नेते सक्रिय झाले आहेत. ठिकठिकाणी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला किरण सामंत, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह अजित पवार गट, मनसे पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना बहुमताने विजयी करण्याचा निर्धार घटक पक्षातील नेत्यांनी केला आहे. त्यासाठी प्रचाराची हायटेक रणनीती आखण्यात येत आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघासाठी इच्छुक असलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे प्रचारामध्ये जातीनिशी लक्ष देत आहेत. त्यामुळे येत्या काळात रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये प्रचाराची जोरदार रणधुमाळी उडणार असल्याचे दिसत आहे. त्या कामांना सुरुवात करावी किंवा काय पद्धतीने आपल्याला कामाला सुरुवात करायला हवी, त्या संदर्भातली छोटेखानी. सागर डिजिटलवर बातमीपत्र सुरूच राहील, मात्र अल्पशा विश्रांतीनंतर. आली आली निवडणूक आली, सुट्यांमुळे भटकंतीची आठवण झाली. लोकशाहीच्या कर्तव्याची वेळ बरी, मतदान करण्याची हीच वेळ खरी. सागर डिजिटलच्या बातमीपत्रात पुन्हा आपले स्वागत.
गाडीला पाठीमागून धक्का का दिला याचा जाब विचारला असता संतापलेल्या एका रिक्षाचालकाने रॉडने दुचाकीस्वाराच्या डोक्यात हल्ला केला. या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी झाले असून त्यांना पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले होते. डोंबिवली पश्चिमेत स्टेशन बाहेर ही घटना घडली असून या प्रकरणी हल्लेखोर रिक्षाचालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विशाल जाधव हे दुचाकीवरून स्थानकाच्या दिशेने येत असतानाच एका रिक्षाचा दुचाकीला धक्का लागला. जाधव यांनी सदर रिक्षाचालकास जाब विचारला असता संतापलेल्या रिक्षाचालकाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने रिक्षातून रॉड काढत जाधव यांच्या डोक्यात फटका मारत जखमी केले. या हल्ल्यात जाधव यांच्या डोक्याला जबर मार बसला असून त्यांना नागरिकांनी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी हल्लेखोर रिक्षाचालकांचा पोलीस शोध घेत आहेत. आणि जवळजवळ 4-5 फटके त्याने मारले. 2 फटके पाठीवरती मारले, मानेवरती 1 फटका मारला, तोंडावरती मारला, डोक्यावरती 2-3 फटके मारले. आणि ज्यावेळेस त्याचा रॉड तुटला त्यावेळेला तो थांबला. तोपर्यंत माझ्या डोक्याला इजा होऊन रक्तबंबाळ झालं होतं. महायुतीत ठाण्याचा तिढा सुटण्याची चिन्हे, भरत गोगावले यांचा दावा. महायुतीत अनेक जागांचा तिढा अद्यापही कायम आहे. त्यात ठाणे लोकसभेची जागा कुणाला मिळणार याबाबत दावे प्रतिदावे केले जात आहेत. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते भरतशेठ गोगावले ठाण्याच्या जागेचा तिढा जवळपास सुटणार असल्याचे यांनी म्हटले आहे. ठाणे लोकसभेची जागा भाजप तसेच शिवसेनेसाठी महत्त्वाची आहे. या जागेसाठी शिंदे गट आणि भाजपकडूनही दावेदारी सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही जागा नेमकी कुणाला मिळेल याबाबत अद्यापही निर्णय होताना दिसत नाही. या संदर्भात आमदार भरतशेठ गोगावले यांनी ठाण्यात प्रचारमाध्यमांशी बोलताना आम्हाला मोदी यांना पंतप्रधान करायचे असेल किंवा 400 पार करायचे असेल तर राज्यात 45 पार करावेच लागतील. त्यासाठी एकमेकांना समजून निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे ठाण्यासह ज्या जागांवर निर्णय झाला नाही त्याची घोषणा लवकरच होईल असेही गोगावले म्हणाले. पावसाळा तोंडावर येत असताना ठाण्यात अद्यापही काही ठिकाणी नालेसफाई झालेली नाही. त्यामुळे रहिवाशांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच प्रशासनाविरोधात संतप्त प्रक्रिया व्यक्त होत आहे. कोलशेत येथील लोढा स्टर्लिंग आमारासमोरील नाला तुंबलेला असून त्याची साफसफाई अजूनही झालेली नाही. याबाबत स्थानिकांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रार केली आहे. आमदार संजय केळकर यांनी लोढा स्टर्लिंग आमारासमोरील नाल्याची पाहणी केली. नाला बघितल्यावर आमदार केळकर म्हणाले की हा नाला आहे की रस्ता ओळखा, असा सवाल प्रशासनाला करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महापालिकेने हा नाला लवकरात लवकर साफ करावा अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. साहेब, कोलशेत या ठिकाणी तुम्ही आता पाहणी करताय, काय सांगाल त्याच्याबद्दल? आज या ठिकाणी कोलशेत रोडला लोढा स्टर्लिंग म्हणून इमारत आहे, अनेक इमारती आहेत. त्याच्या शेजारी जो नाला आहे तो प्रश्न असा पडला आहे की हा नाला आहे की रस्ता आहे. जाता जाता आणखी एक बातमी निवडणुकीची. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जाहीर प्रचार सभेला केंद्रीय मंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरीत होणाऱ्या सभेची जोरदार तयारी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या पटांगणावर सुरू आहे. येथे भव्य मंडप उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दिनांक 24 एप्रिल रोजी दुपारी ही सभा होणार आहे. या होत्या सागर डिजिटलच्या आजच्या बातम्या. या बातम्यासंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.